सध्या अधिवेशनात हे पाहायला मिळतं की जेव्हा जेव्हा तुम्ही कोणत्या प्रश्नावर आवाज उठवत होते तेव्हा तेव्हा शंभूराज देसाई यांना ते खटकलं, मग हा कुठेतरी तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता। माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न पूर्वीपासूनच आहे, तो आता यशातला भाग नाही। परंतु जे शंभूराज देसाई आज आम्हाला प्रश्न विचारतात 2019 ते 2022 मध्ये तुम्ही काय नाही काय केलं, त्यावेळेला आम्ही त्यांना हेच विचारतो, अरे जनाची नाही मनाची बाळगा, त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही होतात, आम्ही नव्हतो। त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही होतात आणि तुम्ही मंत्री असताना सरकार तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखाचं पाडलं आणि प्रश्न आम्हाला विचारता। आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी उठतो त्या वेळेला त्यांना खटकतं, कारण मी नियमानं कायद्यानं आणि अभ्यासाने जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा समोरचे मंत्री हे नुसते नावाला बसलेले मंत्री आहेत। काय चाललंय का हे अधिवेशन मध्ये? वास्तविक एखाद्या खात्याचा मंत्री विधिमंडळाच्या आवारात असेल तर त्याच्या खात्याचं उत्तर दुसऱ्या मंत्र्यांनी द्यायचं नसतं। मंत्री विधिमंडळात हजर आहेत आणि ज्या मंत्र्याचं खातच नाही तो उत्तर द्यायला उभा राहतो। कुठला नियम आहे, कुठला कायदा आहे, कुठल्या कायद्याने चाललंय हे सभागृह, कुठल्या कायद्याने चाललंय हे अधिवेशन? हे अधिवेशन म्हणजे अक्षरशः मृत अवस्थेमध्ये गेलेलं अधिवेशन आहे। यासोबतच उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, पण आता कुठेतरी राज ठाकरे हे वक्तव्य करतात की आम्ही फक्त कार्यक्रमासाठी एकत्र आलो। असं आहे, कोण काय वक्तव्य करतात आणि कोण काय वक्तव्य करतात यावर बोलण्याचा अधिकार माझा नाही, तो माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा अधिकार आहे। योग्य वेळेला योग्य भूमिका ते घेतील, त्या भूमिकेसंदर्भात मी माझं मत प्रदर्शन करू इच्छित नाही। जर आपण पाहिलं भास्कर जाधव यांनी त्यांची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे, आणि आपण अधिवेशनामध्ये पाहिले की जेव्हा जेव्हा ते बोलायला उभे राहिले तेव्हा तेव्हा त्यांना कुठेतरी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे, आणि याच बाबत त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घायवटुबाळे, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई।